उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येण्याची प्रयत्न चालू आहे, चर्चा सुरू आहे आणि अर्थात त्या दिशेने पावलं देखील पडत आहेत. आपल्याबरोबर शिवसेनेच्या पहिल्या पिढीतले नेते आहेत चंद्रकांत खैरे साहेब. खैरे साहेब, तुम्ही फार पूर्वीपासून दोघांना एकत्र बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. एकत्र काम केलं हे दोघं एकत्र आल्याचा काही राज्याच्या राजकारणावर परिणाम? खूप मोठा परिणाम होईल. तुम्ही एकदम पाहून घ्या, जबरदस्तपणे त्या ठिकाणी रिॲक्शन निघतं. कारण हे सगळं रोज पाहिलं ना तुम्ही, रोज तुमच्याच टी व्हीमध्ये आम्ही पाहतो काय चाललं काय नाही चाललं. ते भांडतात वेगळे, ते भांडतात वेगळे, ते हे. तर त्याच्यामुळे काय माहिती आहे का, लोकांना काहीतरी नवीन पाहिजे जनतेला. आणि जनतेची इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र या. आणि त्याप्रमाणे दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्याला खूप मोठा बदल होईल. महाराष्ट्राचं वैभव वाढेल. बरं, वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळते. हो हो, बिलकुल प्रश्नच येत नाही. त्या दोघांना एकत्रित बघितलेलं आहे तुम्ही एकत्र असताना. वेगवेगळे काही आठवणी असतील, काही कहाण्या असतील? आता नाही, आता ते आठवणी नाही सांगायचं. आता ते परवाचा मेळावा झाल्यावर सांगू बरं. कसं कसं काय. दोघांबरोबर मी काम केलेलं आहे. दोघांनाही आज संभाजीनगरला बऱ्याच वेळेस मी आणलेलं आहे. त्यांचे भाषणं झालेले आहे. उद्धव साहेबांचे झाले, राजसाहेबांचे झाले. आणि बरेच वेळेस कार्यक्रमाला बोलवलं होतं. एकदा तर माझा फॉर्म भरताना सुद्धा 14व्या लोकसभेत माझा फॉर्म भरताना सुद्धा राजसाहेब आले होते. आणि उद्धवसाहेब तर प्रत्येक वेळेस यायचेच. असंच आहे. आणि परिवार हा ठाकरे परिवार आहे. ठाकरे परिवार मी खूप काम केलं आहे त्यांच्याबरोबर. मला आशीर्वाद, माननीय बाळासाहेबांचा प्रचंड आशीर्वाद आहे. म्हणून मी कुठेही जात नाही, कुठेही जाणार नाही, काही नाही. मी फक्त त्या ठिकाणी माझी इच्छा खूप होती दोन्ही भाऊ एकत्र यावं म्हणून. ती आज माझी इच्छा पूर्ण होत आहे. मला हा आनंद आहे. तुम्ही तिघं एकत्रित आल्याचा एखादा तरी प्रसंग असेल? बरेच वेळेस आलो. इथे आपल्या संभाजीनगरला ज्यावेळेस संत एकनाथमध्ये कार्यक्रम झाला होता मोठा, आणि तो कार्यक्रम झाला होता त्यावेळेस साहेब आले होते. साहेब होते, बाकी मनोहर जोशी सर होते वगैरे, सगळे होते. आणि उद्धव साहेबांनी राजसाहेब म्हणजे साहेबमध्ये बसले आणि उद्धव साहेबांनी राजसाहेब असे बाजूला बसले. आणि प्रेस झाली. ते प्रेस मी पाठीमागे उभा होतो. आणि त्यावेळेस दोघांनी त्या ठिकाणी म्हणजे एक खूप ती कार्यकारिणीची मीटिंग होती आमची. मला एकदम जबरदस्तपणे त्या ठिकाणी असं माहोल तयार झालं होतं त्यावेळेस इथे. आणि साहेबांनी मला एक काम सांगितलं होतं. एका कोणीतरी आत्महत्या केली होती या सेलूज गावाजवळ. तर जा तू ताबडतोब त्यांना 1 लाख रुपये देऊन या. मी तिथे मुंबईला पोहोचेपर्यंत तू दिले पाहिजे म्हणून लगेच मी जाऊन तिथे 1 लाख रुपये दिले. सांगितलं की साहेब दिले पैसे. वा, चला अभिनंदन. म्हणजे तो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्यावेळेस. म्हणजे इतकं साहेबांचं प्रेम शेतकऱ्यांवर होतं. आताचं काहीच नाही. आता दोन एकत्र असल्यास वेगळंच वातावरण असतं असं एकदम. आणि ठाकरे परिवाराला मानतात लोक. प्रबोधनकारजी ठाकरे यांचा परिवार म्हणजे यांचे नातू दोघंही माननीय शिवसेना प्रमुखाचे चिरंजीव आणि पुतणे. हे सगळं पूर्ण एक माहोलच वेगळं आहे. आणि त्या ठिकाणी सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारचा तो आनंद मिळतो. दोघांचे काही स्ट्रॉंग पॉईंट आहेत, जसं उद्धव ठाकरेंचा असेल तसं राज ठाकरेंचा असेल. तुम्हाला काय दोघेही स्ट्रॉंग आहे. काय पॉईंट आहे म्हणजे दोघेही स्ट्रॉंग आहे. आता मी तर माझ्या नेत्यांबद्दल म्हणाल, उद्धव साहेबांबद्दल. उद्धव साहेबांनी आज अनेक जण सोडून गेले तरी शिवसेना अभेद्य ठेवली. आता तर रोज कोण ना कोण काहीतरी टीकाटिप्पणी करते, पण एकदम शांतपणे संयमी आहे धोरण त्यांचं. आणि म्हणून ते त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित. आणि आज ही परिस्थिती आहे की आज दोन्ही भाऊ एकत्र येण्याचे म्हणजे एक जबरदस्त वातावरण निर्माण होणार आहे. जसं संयमाचं सांगितलं तसं राज ठाकरेंचं पण काही वैशिष्ट्य आहे. ते पण म्हणजे त्यांचं भाषण वगैरे जबरदस्त, किती जबरदस्त भाषण असतं त्याचं. लोक येतात, ऐकतात. त्यामुळे दोघांचंही त्या ठिकाणी झालं तर एकदम माहोल बदलता. महाराष्ट्राचं राजकारण एकदम बदलून जाणार. हे सगळे चालले ना बदमाश लोक सगळे, हे त्यांना मोठमाती दिल्यासारखं होईल. कुठली शक्ती प्रयोग करते की दोघं एकत्रित येऊ नये म्हणून? नाही, हे देवेंद्र फडणवीस यांना खूप वाटतं की हे दोघं येऊ नये म्हणून. किंवा बाकीच्या भाजपवाल्यांना वाटतं. बाकी ते नारायण राणेनं वेडा माणूस काही बडबड करतो. त्याच्यानंतर मग बाकीचे असे इतर अनेक लोक काहीतरी बरोबर करतात. एक तर शिंदे तर काही बोलायला लागला. शिंदे काही बोलणार नाही. शिंदेना तर ज्यावेळेस हे दोघं एकत्र होते ना, आम्ही काम केलं दोघांच्या बरोबर, उद्धव साहेबांवर असं म्हणून. हे शिंदे नव्हते त्यावेळेस. शिंदे नव्हते त्यावेळेस, आम्ही होतोच. आणि म्हणून या शिंदेना वाटतं हे दोघं एकत्र येऊ नये. कारण त्यांची सगळी खालची फळी जी आहे ना, ती आता मला सुळू करायला लागली. मला काय साहेब तुम्ही हे दोघं एकत्र येतो, मग आपलं हे मग काय तुमचं काय आता, तुम्ही तर तिथे गेलं ना. नाही, जरा गडबड दिसते असं म्हणतात ते. हे दोघं एकत्र आले जास्तीत जास्त फटका शिंदेंना बसेल असं म्हणणं आहे तुमचं?
जास्त नाही, शिंदे तर आताच आऊट व्हायला लागले असं आमचं. मी जे काही मला राजकारणाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या दृष्टीने सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत ते शिंदेना हळूहळू बाजूला करू लागले. बरं. पण हे दोघं एकत्र आल्याचा जास्त त्रास आणि अरे दोघं एकत्र आले तर बघा महाराष्ट्राचं वातावरण किती बदलेलं एकदम जबरदस्त बदलेलं. कारण या सगळ्यांचा विश्वास शिवसेना प्रमुखांच्यावर आहे. शिवसेना प्रमुखांचे हे दोघेही, त्यामुळे काय प्रश्न येत नाही. 5 तारखेला ह्याला मुहूर्त स्वरूप येईल एकदम जाहीर. येणार तुम्ही मराठी माणसांना एक खूप मोठा आनंद वाटतो की हे दोघं भाऊ एकत्र आले म्हणजे मराठी भाषा जिवंत राहील. मराठी माणसांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मानताट करून देण्यासाठी मुंबई आणि महाराष्ट्रात ज्यांनी आंदोलन केलं ते माननीय बाळासाहेबांनी, आणि त्यांच्यामुळेच त्या ठिकाणी मराठी माणूस कुठेतरी ताठ मानाने करतो. नाही तर काय होतं पूर्वी माहिती आहे ना, मुंबई तुमची भांडी घासा आमची, ही अशी परिस्थिती होती. ती आता त्या ठिकाणी कधीच ते तर त्याच वेळी संपली. आता कोणी डोकं पण वर काढू शकत नाही. ठाकरे ब्रँड अगोदरच चककतोय म्हणजे अजूनही तो चकाकेल असं वाटतं की नाही, ठाकरे ब्रँडच आहे, ठाकरेंचंच राज्य आहे, बाकी कोणाचंच नाही आहे. हे होते चंद्रकांत खैरे ज्यांनी सांगितलं की दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर राजकीय परिणाम हे फार वेगळे असतील. अर्थात त्याचा संपूर्ण महाराष्ट्र स्वीकार करेल असं त्यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.